आहेत ती बघायची आहे। शिवाय कुठली भांडी किचनमध्ये असावी आणि कुठली भांडी नसावी ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बऱ्याच जणांच्या किचनमध्ये ही अशी नॉनस्टिकची भांडी अजून सुद्धा वापरली जातात, पण त्याचे दुष्परिणाम तुम्हाला माहिती आहेत का? अजाणतेपणी तुम्ही तुमच्या जेवणाबरोबर केमिकल्स खात आहात आणि हे अगदी खरं आहे। नवीन स्टडीनुसार नॉनस्टिकचा सिंगल स्क्रॅच तुमच्या अन्न पदार्थात 9000 घातक मायक्रोप्लास्टिकचे पार्टिकल्स रिलीज करतो आणि जेव्हा नॉनस्टिक कोटिंग निघून जाते तेव्हा हेच पार्टिकल्स 2 मिलियनपेक्षा जास्त अन्न पदार्थात रिलीज होतात। तर मग आता तुम्हीच सांगा, असे हे नॉनस्टिकचे कुकवेअर वापरणं योग्य आहे का? अजिबात नाही ना। तर अशा वेळी मग आता प्रश्न पडतो, वापरायचं तरी काय? स्टेनलेस स्टीलची भांडी सिंगल मेटल पासून बनलेली असतात, त्याच्यामुळे अन्न पदार्थ 100% चिकटतात आणि पहा घासताना असे स्क्रॅच पडतात। आता नॉनस्टिक कुकवेअरची रिस्क वेगळी आणि स्टेनलेस स्टीलची भांडी वापरणं म्हणजे त्याचा एक वेगळाच प्रॉब्लेम। तर एकीकडे हेल्थचं टेन्शन आणि दुसरीकडे स्वयंपाक करण्याचं स्ट्रगल, तर ही सिच्युएशन ना प्रत्येक किचनमध्ये असतेच। तर मग आता काय वापरायचं? तर त्याच्यासाठी एक ऑप्शन आहे आपल्याकडे, जे आहे ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील कुकवेअर। बऱ्याच जणांना हे माहिती आहे, परंतु त्याची पूर्ण माहिती सगळ्यांना नसते की ट्रायप्लाय म्हणजे एक्झॅक्टली आहे काय आणि कशा प्रकारे हे उपयोगी आहे ते आता बघूया। आपल्या रेग्युलर कुकवेअर जसं स्टेनलेस स्टील किंवा नॉनस्टिक एकच प्रकारच्या मेटल पासून बनते, पण ट्रायप्लाय 3 लेअर पासून बनते। बाहेरचा लेअर टफ स्टेनलेस स्टील असतो, मधला ॲल्युमिनियम जो हीट इव्हनली स्प्रेड करतो आणि आतमध्ये वरचा लेअर असतो तो फूड ग्रेड स्टेनलेस स्टील, म्हणजे कुकिंग फास्ट आणि सेफ होते व हे कुकवेअर ड्युरेबल असते, खूप टिकाऊ आणि वर्षानुवर्ष टिकणारे असते। त्यासाठी मी घेतले आहे बोरोसिलचे कुक फ्रेश स्टेनलेस स्टील ट्रायप्लाय फ्राय पॅन। 1.75 लिटर कॅपॅसिटी आणि 22 सेंटीमीटरचा आहे आणि त्याचबरोबर स्टेनलेस स्टील ट्रायप्लाय कढई विथ लीड 2.7 लिटर कॅपॅसिटी आहे आणि त्याचं डायमीटर आहे 24 सेंटीमीटर। आउटर लेअर SS430 ने बनलेला आहे, इंडक्शन फ्रेंडली आहे। ट्रायप्लायचा एक मेजर उपयोग म्हणजे सगळीकडे इव्हनली हीट पसरवते, तर साध्या स्टेनलेस स्टील कुकवेअरमध्ये तसं नसतं। आता आपण कंपॅरिझन करूनच बघूया। साध्या कढईतली भाजी बघा, इव्हनली हीट पसरली नाही, त्याच्यामुळे चिकटलेली आहे कढईला। ट्रायप्लाय कुकवेअरसाठी आपण एक ना आता छोटासा हॅक करून बघूया। कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यात ना थोडंसं पाणी शिंपडायचं बघा, असे थेंब ना तरंगतात छान मस्त आणि त्याच्यावर आपण असं ऑइल फिरवायचं आहे ब्रशने। या हॅकने ना नॉनस्टिक सारखा फायदा मिळतो आपल्याला। आता कढईत तेल टाकलेलं आहे, जेवढं तुम्हाला कमीत कमी तेल घ्यायचं तेवढं घेऊ शकता। कमी तेलात अगदी पदार्थ लवकर शिजतो आणि विदाऊट टेन्शन। रोजचं जेवण कमी तेलात बनल्यामुळे आपल्या फॅमिलीसाठी एक हेल्दी फ्रेंडली ऑप्शन मिळतो। मला तर पर्सनली हा सर्वात मोठा प्लस पॉइंट वाटतो। जो हॅक मी दाखवला होता तो तुम्ही नॉनस्टिक सारखा यूज करू शकता, कारण की अजिबात अन्न पदार्थ चिकटत नाहीत। बघा आता आपण या पॅनसाठी पण तोच हॅक वापरलेला आहे, तर मग डॅमेज नॉनस्टिकचा प्रॉब्लेम संपला आणि नॉर्मल स्टेनलेस स्टील ड्युरेबल नसते, जास्त टिकत नाही, लवकर डेंट येतात। ट्रायप्लाय कुकवेअरला हा प्रॉब्लेम येत नाही, अगदी वर्षानुवर्ष हे कुकवेअर टिकते, लॉंग टर्मसाठी परफेक्ट। सो एक प्रकारच्या कुकवेअरने सर्वच कामं आपली होऊन जातात। आणि अजून एक टिप, गॅसची फ्लेम ना मीडियम किंवा स्लो ठेवायची, त्याच्यातच पदार्थ शिजून जातो, म्हणजे गॅसची बचत। खरं सांगू का, ट्रायप्लाय असेल ना तर दुसऱ्या कोणत्याच कुकवेअरची आपल्याला गरज नसते, अगदी सगळी कामं याच्यातच होऊन जातात। आजचा स्वयंपाक सांगू का, अगदी छान झालाय आणि मनासारखा झालाय। स्वयंपाक झाल्यावर मात्र येतं ते भांडी घासायचं, क्लिनिंगचं टेन्शन, पण ऑनेस्टली सांगेन की ट्रायप्लायचं अगदी सोप्या रीतीने क्लिनिंग करता येतं। क्लिनिंगची एक अजून महत्त्वाची टिप द्यायची आहे, तुमच्याकडे जर अशी स्टीलची घासणी असेल ना तर ती अजिबात या कुकवेअरसाठी वापरू नका। साध्या स्टेनलेस स्टीलमध्ये चिकटण्याच्या त्रासामुळे क्लीन करण्याची मेहनत वाढते, पण ट्रायप्लायचा स्मूथ सरफेस इझिली क्लीन होतो आणि रोजच्या वापरासाठी ही भांडी खूपच कन्व्हिनियंट आहेत। कारण ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील कुकवेअरसाठी फक्त एक सॉफ्ट स्पंज आणि वॉशिंग लिक्विड बस एवढंच लागतं आणि एवढंच वापरलं तर तुमचं हे कुकवेअर कायम नवीन दिसेल। खरं सांगू का, किचनमध्ये नेहमी असे कुकवेअर हवे असते जे फास्ट, हेल्दी, हॅसल फ्री कुकिंग करते। सो मी जेन्युइनली रेकमेंड करेन की जर तुम्हाला एक सेफ आणि लॉंग लास्टिंग ऑप्शन हवा असेल तर हे कुकवेअर एकदम बेस्ट आहे। या कुकवेअरच्या सगळ्या टिप्स दिलेल्या आहेत, ते वापरायचे कसे, त्याचं क्लिनिंग कसं करायचं। जर तुम्हाला पण हे कुकवेअर बोरोसिलला मागवायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघा, लिंक दिलेली आहे आणि तुम्हाला जर एक्स्ट्रा डिस्काउंट हवा असेल तर माझा कुपन कोड वापरा BF10, याने तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा।